आपल्या महाराष्ट्रात एखादं प्रमाणपत्र म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नसतो. नाही, ते असतं संधीचं दार उघडणारी एक किल्ली. शिक्षण असो वा नोकरी, ही किल्ली खूप महत्वाची असते. पण विचार करा, काय होतं जेव्हा हीच किल्ली बनावट ठरते? किंवा मग वैद्यतेच्या चक्रात अडकून पडते? चला, प्रमाणपत्रांच्या या लढाईची, गुंतागुंतीची आणि तितकीच महत्वाची प्रक्रिया आज समजून घेऊया. जरा विचार करा. तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत घेतली, रात्रीचा दिवस करून अभ्यास केला, सगळ्या परीक्षा पास केल्या आणि ज्या दिवशी पदवी हातात येणार त्याच दिवशी कळतं की ज्या प्रमाणपत्रावर हा सगळा प्रवास सुरू झाला होता तेच मुळात अवैध आहे. कसं वाटेल? पायाखालची जमीनच सरकेली नाही का? हा एक साधा प्रश्न नाहीये, तर हे एक मोठं कायदेशीर आणि भावनिक वादळ आहे. हा कायदेशीर मुद्दा आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक खरीखुरी घटना पाहूया. ही गोष्ट आहे दोन भावी डॉक्टरांची, ज्यांची संपूर्ण कारकीर्द, त्यांचं भविष्य एका निर्णयाच्या कचाट्यात सापडलं होतं. तर या कथेचे नायक आहेत विवेक कुमार आणि सचिन. दोघांनीही प्रचंड मेहनत करून वैद्यकीय अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला होता. म्हणजे विचार करा, डॉक्टरीची पदवी जवळपास हातात होती. एक मोठं यश होतं हे. पण त्यांच्यासमोर एक असं आव्हान उभं ठाकलं ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. आणि इथेच कथेला एक जबरदस्त धक्कादायक वळण मिळालं. ज्या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांनी प्रवेश घेतला, अभ्यास केला, परीक्षा दिल्या, तेच प्रमाणपत्र त्यांच्या शिक्षणानंतर अवैध ठरलं. याचा सरळ सरळ अर्थ काय होता? इतक्या वर्षांची मेहनत, इतकं ज्ञान असूनही त्यांची अधिकृत डॉक्टरची पदवी त्यांच्यापासून कोसो दूर होती. आता परिस्थिती बघा किती विचित्र होती. एका बाजूला होता कडक कायदा आणि दुसऱ्या बाजूला होतं दोन तरुण डॉक्टरांचं भवितव्य. अशा अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नक्की काय भूमिका घेतली असेल? काय निर्णय दिला असेल? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा फक्त कायद्याच्या पुस्तकात अडकून राहिलेला नव्हता. त्यांनी कायद्याची कठोरता आणि वास्तविक जीवनातले परिणाम या दोघांमध्ये खूप महत्त्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने सगळ्यात आधी आपली भूमिका अगदी स्पष्ट केली. त्यांनी सरळ सांगितलं की ह्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. का? कारण त्यांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या दुसऱ्या उमेदवारांची संधी गेली होती आणि ही एक खूप गंभीर बाब होती. पण कोर्टाने नाण्याची दुसरी बाजूही पाहिली. त्यांनी हे मान्य केलं की ह्या विद्यार्थ्यांनी प्रवेश कसाही मिळवला असला तरी त्यांनी परीक्षा मात्र स्वतःच्या गुणवत्तेवर आणि प्रचंड मेहनतीने पास केल्या आहेत आणि आपल्या देशाला चांगल्या कुशल डॉक्टरांची किती गरज आहे हेही न्यायालयाने लक्षात घेतलं. ही एक समाजासाठी महत्त्वाची आणि व्यावहारिक गोष्ट होती. आणि मग आला तो निर्णय, जो एक प्रकारचा तोडगा होता. न्यायालयाने प्रत्येक विद्यार्थ्याला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांची डॉक्टरची पदवी मिळवण्यासाठी ही एक मोठी अट होती. तर ह्या निकालाचे हे 4 मुख्य पैलू होते. 1. पदवी दिली, पण 10 लाखांच्या दंडासह. 2. ज्यांचं नुकसान झालं त्या खऱ्या उमेदवारांना भरपाई मिळाली. 3. भविष्यात असं पुन्हा होऊ नये म्हणून त्यांच्याकडून हमीपत्र घेतलं. आणि 4. त्यांचं प्रमाणपत्र अवैध असल्याचा मूळ निर्णयही कायम ठेवला. खरंच एक अनोखा आणि संतुलित निकाल होता हा. आणि हो, ही गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की न्यायालयाने हे कलम 142 वापरून केलं. हे कलम सर्वोच्च न्यायालयाला संपूर्ण न्याय करण्यासाठी एक विशेष अधिकार देतं. म्हणूनच न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं की हा निर्णय फक्त आणि फक्त याच केसपुरता आहे आणि याला इतर प्रकरणांमध्ये एक उदाहरण म्हणून वापरता येणार नाही. बरं, ह्या एका विशिष्ट प्रकरणावरून आता आपण एक पाऊल मागे येऊया आणि हे समजून घेऊया की महाराष्ट्रात ही जात आणि जमातीची प्रमाणपत्र तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया नक्की काम कशी करते. ही पडताळणी समिती किंवा स्क्रुटिनी कमिटी एक खूप महत्त्वाची संस्था आहे. असं समजा की हे एक प्रकारचं मिनी कोर्टच आहे, ज्याला प्रमाणपत्राची सत्यता तपासण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत. ही प्रक्रिया साधारणपणे 4 टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी तुम्ही सगळे कागदोपत्री पुरावे सादर करता. मग समिती ते तपासते. जर समितीला काही शंका आली किंवा कागदपत्र पुरेशी वाटली नाहीत, तरच पुढची सखोल चौकशी सुरू होते, ज्याला दक्षता कक्षाची चौकशी म्हणतात. आणि या सगळ्या तपासानंतर समिती आपला अंतिम निर्णय देते. आता ह्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा पण अनेकदा गैरसमज होणारा भाग म्हणजे ॲफिनिटी टेस्ट.
सोप्या भाषेत सांगायचं तर ह्यात हे तपासलं जातं की अर्जदार ज्या जमातीचा दावा करतोय त्या जमातीच्या चालीरीती, परंपरा, देवधर्म, सण उत्सव यांबद्दल त्याला खरंच माहिती आहे की नाही. न्यायालय पुरावे कसे तपासतं हे समजून घेणंही इंटरेस्टिंग आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची जी कागदपत्रं असतात, म्हणजे जुले महसुली रेकॉर्ड्स, त्यांना सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. तो एक भक्कम पुरावा मानला जातो. आणि दुसरीकडे ॲफिनिटी टेस्ट, तिला महत्त्वाचं मानलं जातं, पण ती एकमेव कसोटी नाही. कारण न्यायालय हे मान्य करतं की काळ बदलतो, लोक शहरात येतात, जीवनशैली बदलते आणि त्यामुळे जुन्या परंपरांची माहिती कमी होऊ शकते. आत्तापर्यंत आपण सर्वोच्च न्यायालयाचा डॉक्टरांच्या बाबतीतल्या एक व्यावहारिक दृष्टिकोन पाहिला. पण या बाबतीत राज्याचा मूळ कायदा काय सांगतो आणि बनावट प्रमाणपत्रांचे जे नवीन प्रकार समोर येत आहेत त्याबद्दल न्यायालयाची भूमिका किती कठोर होत चालली आहे, हे पाहणं आता खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या कायद्यातील कलम 11 अगदी स्पष्ट सांगतं की खोटं प्रमाणपत्र वापरून फायदे मिळवणं हा एक गंभीर गुन्हा आहे. पण ही समस्या फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने हरियाणाच्या एका प्रकरणात एका नवीन प्रकारच्या फसवणुकीवर बोट ठेवलं आहे. तिथे काय झालं तर उमेदवार फक्त कागदोपत्री धर्मांतर करून अल्पसंख्याक कोट्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या महाराष्ट्राच्या कायद्यानुसार खोटं प्रमाणपत्र वापरल्यास 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आणि हरियाणाच्या त्या निखिल कुमार पुनिया प्रकरणात तर न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेतली. कोर्टाने त्या उमेदवारांना थेट सवाल विचारला, तुम्ही श्रीमंत आहात, उच्चभ्रू समाजातील आहात, मग तुम्ही खऱ्या वंचितांचे हक्क का हिसकावून घेत आहात. यावरून स्पष्ट होतं की अशा प्रकरणामध्ये आता फौजदारी कारवाई बंधनकारक आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. डॉक्टरांच्या प्रकरणात जिथे मानवी चूक आणि परिस्थितीची गुंतागुंत होती तिथे न्यायालयाने एक व्यावहारिक मार्ग काढला. पण पुनियासारख्या प्रकरणांमध्ये जिथे जाणीवपूर्वक फसवणूक करण्याचाच हेतू होता तिथे न्यायालय अत्यंत कठोर भूमिका घेत आहे. म्हणजे कायदा आणि न्याय यांच्यात संतुलन साधताना फसवणुकीमागे तुमचा हेतू काय आहे हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. आणि हाच आजचा कळीचा मुद्दा आहे. एका बाजूला आहेत कायद्याचे कठोर नियम आणि दुसऱ्या बाजूला आहे मानवी जीवनातील गुंतागुंत. आपल्या न्यायव्यवस्थेने या दोन्हींचा समतोल कसा साधावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक जाणीवपूर्वक सुनियोजितपणे खऱ्या हक्कदारांच्या हक्कांवर डल्ला मारतात त्यांना कसं रोखावं यावर विचार करायला लावणारा हा संपूर्ण प्रवास होता. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.